विषय असा आहे की माझ्या बायकोला ह्यांनी बोलवलं नाही. कोणी पूजेने झालं, आईने झालं किंवा काय गोष्टी सांगितल्या नाही त्या. बघा बरं का आताच कसं चालू आहे. म्हणजे आईसाहेब नावाने मसाला चालू करायचा आहे. असू द्या, करा, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. पण एवढं पण स्वार्थपणा दाखवू नका लगेच, की जेणेकरून तुम्हाला वाटतंय की ह्यांना जर कामाला घेतलं किंवा प्रियंकाला जर मिरच्या निसाय बोलवलं, खोबरं कुठं कुठाय बोलवलं, थोडं जरी ती त्यामध्ये दिसली तर लोक म्हणणार आहेत प्रियंका काम करते, मग त्यांना पैसे द्या की. त्या अगोदर ह्यांनी समजी तयारी करून ठेवली, मी पैसे मागू नाही म्हणून, किंवा प्रियंकाला पण कुठल्या गोष्टीत इन्व्हॉल्व करायचं नाही. आता काय केलं सांगतो ऐका, थोडं वाईट वाटलं. आता झालं काय सांगतो बघा. त्या अगोदर तुम्ही तर व्हिडिओ बघितलाच असन पांडूचा, की मसाला चालू केलाय. आता आईसाहेब या नावाने मसाला चालू केलाय. तर त्याचं कढई आणली, झारे आणल्यात, परच्याला ते पूर्ण मसाल्याचं जेवढं सामान असतंय काय असतंय, तानपत्री, लवंगा, मिरं फिरं हे ते समजा आणलेले, कांदा हे प्लस कॅरी बॅग आणलेले आहेत. स्टिकर छापायला काल तेवढा गेलतो मी त्याबरोबर स्टिकर छापायला. स्टिकरचं डिझाईन कशी काढायची, त्यावरती नाव कोणाचं, मोबाईल नंबर कोणाचा, ह्या गोष्टी ठरवल्या. खटाळा आलाय मला आता ह्या गोष्टी ऐकून. आता झालं काय, तसं करू नको, पुढे तोंड घेऊ नको. तर मिरच्या आणल्या काल पांडूने. त्याला म्हणलं मिरच्या अशा घ्यायच्या की शेतकऱ्याकडनं प्युअर लाल जर तिखट मिरची घ्यायची, असं मोडून बघायची, कडक जरा वाळवायच्या, चांगल्या भाजल्या पाहिजे खालून वरून. त्यासाठी मोठी कढई, समजा एकदम दिला तर ब्रँड मसाला द्यायचा, की गावातच नाही तर तालुक्यात नाही, करमाळा तालुक्यापर्यंत आपलं तुम्हाला सांगतो तिथून सुरुवात झाली म्हणायचं थोडक्यात. कारण त्या गावचे आम्ही मेन, त्या अख्ख्या पाक महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे. पूर्ण बिझनेस केला तर चांगला करायचा आणि ब्रँड द्यायचं लोकांना. भले मग 4 पैसे महाग नाही राहू दे, 4 राहायचं तिथं 2च राहू दे, पण पब्लिक लॉंग टाइम टिकलं पाहिजे. म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही टिकलं पाहिजे. एकदा मसाला देऊन तुम्हाला चव नाही सापडली, तुम्ही पुलेवर ऑर्डर करणार, एका ऑर्डरमध्ये पैसे 4 पैसे भेटते डबल. तसं कस्टमर सांभाळायचं नाही. आपला कस्टमर सांभाळायचं आहे लाईफ टाईम. हे मसाला हे न संपणारी गोष्ट आहे, म्हणजे संपणारी गोष्ट आहे, लगेच न संपणारी नाही, लगेच आठवड्याला लागणारे, रोजच्या रोज त्याचा यूज होणार आहे. तर असं कस्टमर जुळव म्हणलं तू, की पैशाची अपेक्षा कमी, फक्त कस्टमर आलं की ऑर्डर जास्त येईल. जगापेक्षा वेगळा मसाला असेल, जेणेकरून मसाल्याला, माशाला किंवा भाजीला, व्हेज नॉन व्हेजला टाकल्यानंतर त्या भाजीला आमच्या मसाल्याशिवाय दुसरी कुठलीच पुडी तुम्ही वापरायची नाही. गरज ना असे काळे भांगार तरीवर आली पाहिजे, नुसतं तरतरी, नुसतं तेल दिसलं पाहिजे आणि टेस्ट सुद्धा तशी लागली पाहिजे, आणि भाजी खाताना हॉटेलवर जेवल्याने वाटलं पाहिजे. अशी चव तू दे, भले पैसे कमी भेटू दे, जेवढं कस्टमर जास्त भेटन तेवढ्यातनं पैसा येणारा. 4च कस्टमर भेटायचं आणि त्यांना लोक असं काही गोष्टी नको. ह्या गोष्टी मी सांगाय गेलो तर तुम्हाला सांगतो काय गोष्टी बोलल्या ते मला सांगायचं बंद केलं. असू दे म्हणलं, जसं तुम्हाला करायचं तसं करा. आता ते आणलंय बघा कढई, ते बाकी सामान, आणि काल गेला 5-6 हजाराचा मसाले सामान आणलं. कुठं मिरं, लवंगा फिवंगा ते काय काय असतंय.
कर म्हणलं, काय नाही अडचण, करा तुमचं तुम्हीच. पण आतापर्यंत अजून कोणाचा कॉल आला नाही की बाबा काल मिरच्या भाजल्या, वाळू टाकल्या, कुठं लवंगा ही ती खोबरं चिरलं फिरलं, पण हिला कुठं बोललं नाही. कशामुळं? कारण की जर त्या मसाल्यामध्ये दिसली करताना फिरताना तर बावड्या इसा मागायला लगेच रिकामा झाला. दे मला 10-5 रुपये म्हणून. अरे नाही मागणार. ऑर्डर येऊ दे, चांगला मसाला खपू दे, लोकांचं परपंच चालू दे. तुझ्यामुळं नवरा बायको भांडणं असली तर त्या भाजीमुळं गोडी येऊ दे त्यांच्यात. हॉटेल बंद होऊ दे आणि ती मसाला बनवून हॉटेलला ऑर्डर येऊ दे. मी जाहिरात करेन. आता मला तर हे मसाले ॲड करावं का नकोच वाटायला लागले. कारण की म्हणून बघा, याने मनाने ॲड केली तर लगेच पैसे मागेन. अशा गोष्टी व्हायला लागल्या त्या. म्हणून हिला काय म्हणलं, तिकडं मिरच्या भाजू नाहीतर तिकडं मसाला करू, आपण ॲड करू की मसाला घ्या. बाकीच्या गोष्टी म्हणलं तू काय, तुला लईच बोलवलं करू लागायला तर जा म्हणलं, मनाने काय जाऊ नको. नाही तर तू पुढं पुढं करायची आणि त्यांना वाटायचं की ऑर्डर आल्या फिरल्या तर पैशासाठी. त्यामुळं म्हणलं तू जाऊ नको. जेव्हा पूजाचं कॉल येईन, पांडूचं म्हणते या प्रियंका ताई करू लागा, तेव्हा जा म्हणलं. नको ना, आपण पण एखादा व्यवसाय चालू करू बघू म्हणलं. पब्लिक सांगताना कुठला व्यवसाय चालू करा. आता मसाला तर करून जमायचं नाही. काय करायचं? ही म्हणत होते बाबी तळायची. कोण म्हणलं? आपा म्हणत होता बाबी बाबी तळ म्हणलं. तसले पोरं खात्यात ना, बाबी नसते का दुकानातली. तसलं नसतं म्हणलं, तेलकट तीस हे होत असतंय, सादळत असतंय. ते काय टिकणारी गोष्ट आहे का? अशी गोष्ट कुठली आणायची मार्केटला जेणेकरून लोकांना ती गरजेचीच पाहिजेत. ब्रँड द्यायचं, 4 पैसे कमी पण 10 लोक जवळ. असं असो. आता काय फक्त सांगायचं एवढं होतं की बाबा केलाय मसाला, कोणाकोणाला ऑर्डर करायच्यात त्यांनी करा, तुम्हाला कुरिअरने तुमच्यापर्यंत पोचन. कसं असतंय, आता इथनं कुरिअर करायचं म्हणलं ती पॅकिंग आली, एक पिशवी आली, दुसरी पिशवी तेव्हा आणि पॅकिंगची पिशवी, त्याला स्टिकर आला, ही खर्च झाला, तराजू आला, त्याला पॅकिंगची मशीन आली, त्यावर स्टिकर लावून ती जायचं पोस्टात, ॲड्रेस टाकायचा आणि नंतर त्याचं वजन करायचं. जितकं लांब अंतर आणि जेवढं वजन, ह्या दोन्हीचं वेट एकत्र आणलं जातं, अंतरानं वजन, आणि त्याप्रमाणे ते पैसे चार्जेस लागत असतोय आम्हाला. तो चार्जेस देऊन तिथून तुमच्यापर्यंत ते आज ऑर्डर कर म्हणजे 3 ते 4 दिवसात तुमच्यापर्यंत तो मसाला पोचन. वाघमारे कुटुंबाचा आईसाहेब मसाला म्हणून. ते टेस्ट कशी ती सांगा. थोडंफार पहिल्यांदा कस्टमर जसं सांगा तसं त्यामध्ये बदल होईल पुढं. पण शक्यतो करून केलंय चालू, व्यवस्थित चालायला लागलं, रिस्पॉन्स आला तर आपण पूर्ण बारामतीत नाही तर कुठं पण मसाले ते पोच करायचं सुविधा करू. आणि डंका लवकरच घेऊ. पुढल्या पेमेंटला तर डंका असेल स्वतःचा. म्हणजे 4 पैशाची अपेक्षा पण आम्हाला लागणार नाही, कारण डंका घरचाच, घरचीच माणसं. फक्त बाहेरच्या मटेरियलचं 4 पैसे त्या पाठीमागे भेटलं, आमचं घर भागलं, तुमचं पण कुटुंब खुश झालं, बस झालं. हेच आनंद आहे आम्हाला. बघू बिझनेस कसा चालतो आता. तुमच्या रिस्पॉन्सवर सारा डिपेंड आहे पुढलं. असो, तुला काय बोलायचं? जायचे मग बोल, आलता फोन पिन मसाला पिसाला करायला. येईन व्हिडिओ बघू. नर्द दुखते चावचीन मला. ये रात्री मला चावले. मग त्याच्या भावाला कॉल केला, म्हणलं ती मला चावली. म्हणलं मी आता सुट्टीला आले, बघू काय असेल ते. म्हणलं कुठं चावली? म्हणलं न सांगण्याची जागा आहे, ते चावली. कशामुळं? कारण खाली झोपलो म्हणून. रातचं झोपले म्हणजे कडं खाली झोपतो काय करून मला चावली. काय म्हणताय ऐकून घेते म्हणून काय बघितलं मग आता मग दाबते नरड चमडी लोळ होती का माझी? मी खाली होते तुम्ही वर काय चावली होत.
कुठं होती तू? बरं का पासून मी येतं वर होतो. बरं असू दे. काय पण म्हणतात पोरगी पण हसते तुम्हाला तिला आंघोळ घाल जा. डोला बोट गेला माटुंग्या कसा दिसतोय माझा बघितल्या? पारस आंघोळ करा ना टकल करा मग आंघोळ घालते तिला टकल करून आंघोळ कर आंघोळ. नाही आधी टकल करून मग आंघोळ घालते चला तर मसाला तयार होतोय 2 दिवसात. ऑर्डर पटापटा टाका.